काय झालं? हं? हसताय कशाला माझ्याकडे बघून? एवढा कसला आनंद झालाय? मी हसले? छे बाई, मी नाही हसले. आणि तुम्ही काय जोक केलाय तुमच्याकडे बघून हसायला? नाही, आता हसले, पण मगाशी नव्हते हसले. मग मला काय चालता चालता स्वप्न पडलं? स्वप्नात तुमची बत्तीशी दिसली मला? माझी बत्तीशी तुमच्या स्वप्नात? अगं बाई, खरंच आले होते मी. नाही पण ताई, तुम्ही जरा नीट बोला. तुम्ही जरा खरं बोला हं माझ्याशी. मग त्या तोंडावर हसताय आणि तुम्हाला लाज शरम वाटत नाही खोटं बोलायची? बाई बाई बाई, अहो कसले शब्द वापरताय तुम्ही? लाज शरम, इतके घाणेरडे शब्द वापरताय तुम्ही. अहो पण मला सांगा ना, मी का हसीन? काही कारण आहे का हसायचं? कारण तुमचं तुम्हाला ठाऊक असेल. अच्छा अच्छा, बघा, परत माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलात ना तुम्ही. अहो आता कुठच्या शब्दात सांगू तुम्हाला? माझा तसा काही उद्देश नव्हता हो. नाही, तुम्ही एवढ्या ना साळसूत तर अजिबातच नाही आहात. जिथे राहताय, जिथे खाताय, त्या घरावर संकट आल्याने तुम्हाला हसायला येतंय? नाही नाही, बघा, परत आरोप करताय ना तुम्ही माझ्यावर. अहो पण विश्वास ठेवा माझ्यावर, माझ्या मनात तसं काही नाहीये. अहो माझा चेहराच तसा आहे, हसरा. बघा माझ्याकडे. मला तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. आपण बघावं तर लागेल ना. आपण ह्याच घरात राहतो, रोज एकमेकींना बघणारच आपण, नाही का? तेच तर, दादानी ना मोठी चूक केली आहे. पुरुषोत्तम दादा, हो, पुरुषोत्तम दादा म्हणायचं. पुरुषोत्तम दादा. बोलू का त्यांच्या? नको. तुम्ही या घरामध्ये आल्यापासून ना सुख निघून गेलं, या घरातलं शांती निघून गेली. दृष्ट लागली कुणाची? कोणाची हो? तुमची. माझी नजर तुम्हाला? अहो ऐका, गेल्या. बरं झालं बाई. बरोबर ओळखलंस ग. या घराच्या सुखशांतीला माझी फक्त दृष्ट लागली नाहीये, माझा तळतळाट लागला या घराला. आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी या घराची राख होईल. आणि तो दिवस आता फार दूर नाहीये. ए ए बेटा, काय चाललं तुझं? काय झालं? अरे गॅरेज मध्ये जायचंय ना, 2 गॅरेज वाले गेले आता. थांबवली का नाही? हे बघ, काय ना, मला रिक्षाच्या दुरुस्तीमधलं काही कळत नसलं ना तरी ना माणसं व्यवस्थित कळतात. अरे म्हणजे इकडचे जे गॅरेज वाले गेले ना, ते अत्यंत बंडल माणसं आहेत. अरे कामचुकारपणा करतात, म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेतात आणि पार्ट चुकीचे लावतात. एकदम वाईट माणसं आहेत ती. काय होतं ना, आपल्या समोर असं म्हणतात ते, रिक्षा दुरुस्त केली, तुमची रिक्षा दुरुस्त केली, पण काही नाही, 2 दिवसांनी सेम कारभार असतो, सेम प्रॉब्लेम निघतो. म्हणून आहे ना, मी माझ्या विश्वासातल्या मेकॅनिक कडे जाते. ते थोडं लांब आहे, पण काय ना, कितीही अर्जंट असलं तरी मी तिथेच जाणं प्रेफर करते. अरे तो माणूस चांगला आहे. मग हे मला आधी नाही सांगायचं? मी आपल्या इथे गॅरेज वाले बघतोय. सॉरी, जरा चुकलंच. ए मी काय म्हणते, आपण काहीतरी खाऊया का? मला तर खूप भूक लागली आहे. आपण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. आणि ते बघ, अरे तुला सांगायलाच विसरले, इथे ना हा कमाल मिसळीचा स्टॉल आहे, माहितीये? खूप उत्तम मिसळ मिळते. आपण खाऊया ना, चल. तुला माहितीये का, मी जेव्हा जेव्हा इथून जाते ना तेव्हा इथे एक स्टॉप करतेच. खरंच. चल चल, मला खूप भूक लागली, प्लीज प्लीज आपण खाऊया ना. नकोय मला. अरे असं काय करतो, थांब. चल अरे पटकन, ते बघ तिकडेच आहे. अरे चल लवकर, चल, भूक लागली.
अरे ये ना पटकन पटकन ये, मला खूप भूक लागली. लवकर ये लवकर. हा बस. ते रिक्षाचं काम महत्वाचं नाहीये का? इथे खात काय बसलोय आपण? तू चला आधी त्या रिक्षाचं काम कर. काय येत नाही. हे बघ, तू म्हणतोस ना ते सगळं बरोबर आहे, पण पोटात पेट्रोल टाकल्याशिवाय रिक्षा पण चालत नाही ना. आपल्याला खूप भूक लागली म्हणून मी म्हणते, प्लीज प्लीज चल ना प्लीज. अरे ये रे, बस बस बस. हा काय खाणार? एक पिझ्झा मागव. काका एक पिझ्झा. सॉरी काका. इथे पिझ्झा नाही मिळत. अरे इथे मिसळ खूप चांगली मिळते म्हणून तुला आणलं की नाही? माहितीये ना, कशाला विचारतेस? तसं नाही, म्हणजे अरे मिसळीत खूप व्हरायटी आहे ना, त्यातली कोणती पाहिजे? झणझणीत मिसळ मागव. तुला माहितीये का, इथे रेग्युलर मिसळ पण खूप झणझणीत मिळते. तर तू खाणार आहेस का मी खाणार आहे? तू. मग मला माझं ठरवू दे ना, कशाला उगाच मला लेक्चर देतेस? ठीक आहे काका, एक झणझणीत मिसळ. ओके, आणि आपली रेग्युलर वाली ती द्या. हा आत्ता देतो, थांबा. पाणी घे. आली मिसळ आलीच. घे ना तू मिसळ खायला घे, तोपर्यंत पाणी दे. घे पाणी घे. मी काय म्हणते, तुला तर्री पाहिजे का? तर्री कमाल असते. काका एक तर्री आणा मस्त. कदाचित इतकं तिखट खाल्ल्यावर तरी त्याचा राग बाहेर पडेल. माझ्याशी भांडेल, मला ओरडेल, आणि त्यात भांडता भांडता आज जे काही झालं ते थोडा वेळ का होईना विसरून जाईल. हा आता काय, आता आमच्यात भांडण व्हायला हवं. अरे ऐक ना, थांब जरा थांब. तू काय करतोयस? तुला कळतंय का? वेडा झालायस तू? तुझ्या जिभेचे सेन्सेस मेलेत का? तुला बघून कळतंय तुला किती तिखट लागलंय आणि तू खातच चाललायस. काय चाललंय तुझं? का करतोयस? काका एक थंड ताक द्या बरं लवकर. अरे थांब, काय करतोयस? हे घ्या, हे ताक पी. हे मीटर का करतेस हे सगळं? मी का करते म्हणजे तुला एवढं तिखट लागलं म्हणून ताक मीटर, मागवलं. मी तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलतोय ते गॅरेज. हे बघ, मला खरंच तुझी मदत हवी होती. अरे पण जाऊ दे, तू तशी माझी खूप मदत केलीस. मी अजून तुझा वेळ नाही वाया घालवत. सॉरी, मी जाते. ठीक आहे. दादा किती झाले?